ब्रेकनंतर दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत आहे। चैत्री यात्रेसाठी हजारो भाविक हे विठुरायाच्या दर्शनासाठी दाखल झालेत। भाविकांचा आज एकादशीचा उपवास आहे, तर विठुरायाला चक्क पंचपक्वान्नाचा महानैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे। याचं वैशिष्ट्य म्हणजे विठ्ठलाला आज पुरणपोळीचा महानैवेद्य असतो, तर रुक्मिणीला मात्र उपवासाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवण्यात येतो। वर्षभरातील 23 एकादशींना विठुरायाला उपवासाचे पदार्थ असणारा महानैवेद्य असतो, मात्र या एकादशीला देवाला पुरणपोळी असलेला पंचपक्वान्नांचा नैवेद्य हा दाखवण्यात येतो। यामध्ये पुरणपोळी, बेसन लाडू, श्रीखंड, चिरोटे, खीर असे 5 पक्वान्न असतात। आज चैत्र शुद्ध एकादशी आहे आणि आज चैत्रवारी आहे। याच्यात पुराणात जी आख्यायिका सांगितली जाते की आज शंभू महादेवाचं लग्न शिखर शिंगणापूर या ठिकाणी असतंय आणि त्या ठिकाणी देव त्या लग्नासाठी जातात आणि त्या ठिकाणी ते जेवणाला बसतात। त्यामुळं आज गोड नैवेद्य दाखवण्याची पूर्वीपासूनची प्रथा आहे। त्यामुळं आज एकादशी असून सुद्धा आज उपवासाचे पदार्थ नसून आज गोड पुरणपोळीचा नैवेद्य आहे। यंदा चैत्री यात्रेला भाविकांची संख्या ही 50% घटली आहे। आघाती युद्धाचा फटका चैत्री यात्रेला देखील बसलाय। आज एकादशी असून देखील विठ्ठलाचं दर्शन हे 8 ते 9 तासांमध्येच होत आहे। पहाटेपासून चंद्रभागा स्नानासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती आणि यानंतर नगर प्रदक्षिणेसाठी दिंड्या बाहेर पडल्या। विठू नामाच्या जयघोषानं अवघी पंढरी ही दुमदुमून गेली आहे। प्रशासनानं या यात्रेला 5 ते 6 लाख भाविक येतील त्या दृष्टीने तयारी केली होती, मात्र 2.5 ते 3 लाखच भाविक पंढरीमध्ये दाखल झाले। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील दिवाणी यांनी। आज चैत्र शुद्ध एकादशी आहे आणि यासाठी जवळपास 2 ते 2.5 लाख भाविक पंढरपूरला आलेले आहेत। या वेळेला वारीमध्ये जवळपास 50% एवढी संख्या घटलेली आहे। सध्याची युद्धजन्य परिस्थिती असेल किंवा डिझेल पेट्रोलच्या टंचाईबाबत असणाऱ्या अफवा असतील, या सगळ्यामुळे भाविकांची संख्या तब्बल निम्म्याने घटलेली आहे। आज चैत्र एकादशी निमित्त मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या स्वागतासाठी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे। सूर्यफुलांचा जास्तीत जास्त वापर या सजावटीमध्ये करण्यात आलेला आहे। आता या दर्शन रांगेत आलेले भाविक आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधू। किती वाजता दर्शन? 3 वाजता। माऊली किती वाजता रांगेत उभारला? 4 वाजता। पहाटे 4 वाजता। तर पहाटे 3 ते 4च्या दरम्यान दर्शनाच्या रांगेत उभारलेले भाविक आता इथं 11:15च्या दरम्यान पर्यंत इथं पोहोचलेले आहेत। म्हणजे जवळपास 8 ते 9 तास एवढा वेळ लागलेला आहे। माऊली कुठून आले? तेलंगणा। तर महाराष्ट्र सोडून कर्नाटक असेल, आंध्र प्रदेश असेल, तेलंगणा असेल, या सर्वच ठिकाणाहून भाविक मोठ्या संख्येने आलेले आहेत आणि लाडक्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी आज ही मंडळी 8 ते 9 तास दर्शन रांगेत उभारून आता विठ्ठलाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचलेली आहे। कॅमेरामन सचिन दाडेसह सुनील दिवाणी, एबीपी माझा। अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाच्या गाभाऱ्यामध्ये देखील द्राक्षांचे आकर्षक